नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण नेहमी कुटुंबाच्या आनंदासाठी किंवा स्वतःच्या ध्येयासाठी धावपळ करत असतो, पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतो का? जशी मनाला चांगल्या विचाराची गरज असते, तशीच शरीराला पण खऱ्या ऊर्जेची गरज असते. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्सचे लाडू, जे तुमच्या आरोग्याला ऊर्जेची नवीन ताकद देतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 100 ग्रॅम खजूर घेतले, 50 ग्रॅम मखाणे घेतलेत, 100 ग्रॅम अक्रोड घेतलेत, 5 ते 6 अंजीर, 20 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 20 ग्रॅम मगज बी, 30 ग्रॅम मनुके, 20 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. आपल्याला स्वतःसाठी काही करायचं असेल तर खूप आळस येतो, पण तो आळस झटकून स्वतःसाठी हे लाडू करा, म्हणजे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक फील करणार आहे. त्यामुळे हे नक्की लाडू करून बघा. आता इथे मी 100 ग्रॅम बदाम घेतलेत, 100 ग्रॅम काजू घेतलेत, 50 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम जवस पण घेतलेले आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये जवस टाकून घेते आणि छानपैकी जवस खरपूस अशी भाजून घेते. तुम्ही इथे बघू शकता आपली जवस भाजले. आता त्यानंतर तीळ भाजून घेते. तीळ पण छानपैकी कढईमध्ये असे चटचट आवाज आला की काढून घ्यायचे. तिळामध्येच मी 1 चमचाभर खसखस टाकून घेतलेली आहे. 10 ग्रॅम किंवा 1 चमचाभर खसखस टाकून घ्या. आता इथे मी पांढरे भोपळ्याच्या बिया आणि मगज बिया पण भाजून घेते. ह्या पण छानपैकी भाजून घ्यायच्या खरपूस अशा, म्हणजे लाडू खूप टेस्टी लागतात. आता इथे मी अक्रोड पण भाजून घेणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की तूप का टाकलं नाही, तर तूप मी आपलं काजू आणि बदाम भाजण्यासाठी थोडस टाकून घेतलेलं आहे. तीळ आणि जवस जर भाजताना तूप टाकलं ना, ते कढईला चिटकतं. त्यामुळे कोरडच सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आणि अशा प्रकारे थोडस तूप टाकून काजू बदाम भाजून घ्यायचे. आता हे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर असं प्लेट दिसत आहे. आता यामध्ये आपण मखाना पण भाजून घेणार आहोत. मखाना पण खरपूस असा होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे लाडू मध्ये खूप सुंदर अशी टेस्ट लागते. आता इथे थोडस तूप टाकून घेते आणि यामध्ये मी डिंक टाकून घेते. आता इथे 2 चमचे तूप टाकून डिंक टाकून घेतले. डिंक असं छानपैकी फुलल्याच्या नंतर काढून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डिंक झालेला आहे. अशा प्रकारे झाला डिंक की मग काढून घ्यायचा. छानपैकी लाह्या झाल्यासारखा डिंक होतो. तर डिंकामुळे कंबर दुखी कमी होते. त्यात जेवढ्या बी वस्तू घातलेल्या आहेत त्या वस्तू ना काही आरोग्याशी संबंधित आहेत. आता इथे अंजीर आणि मनुके एकत्र भाजून घेते. मनुके पण मी काळे वापरलेले आहेत. आपल्या लाडू मध्ये गोडवा येणार आहे, पण थोड्या कमी कॅलरीज येणार आहेत. आता इथे मी सर्व खजूर छानपैकी भाजून घेते. सर्व वस्तू प्लेट मध्ये काढून घेतलेत. तुम्हाला मी इथे चमचा फिरवून दाखवते. खाली छोट्या छोट्या बिया आहेत, त्या पण छानपैकी मिक्स करूया. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं. इथे सर्व वस्तू भाजून घेतलेल्या एकत्र करून घेते आणि सर्व मिक्स करून घेते. असं म्हणतात की निरोगी शरीरातच निरोगी मन असतं, म्हणूनच आज आपण या लाडूमध्ये साखर आणि गुळाचा अजिबात वापर न करता निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक गोडवा वापरणार आहोत. सुरुवातीला मी ड्रायफ्रुट्स थोडेसे मोठे मोठे वाटून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला लाडू छान दिसणार आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागतो थोडेसे ड्रायफ्रुट्स मोठे ठेवल्यावर. आणि बाकीचं आहे ते बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपले लाडू छानपैकी वळता येतील. आता इथे छानपैकी मिक्सरला काढून झालेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याचे छानपैकी लाडू वळून घेते मी. छोटासा गोळा घेऊन मस्तपैकी आता लाडू वळून घेत आहे. अशा प्रकारे छानपैकी लाडू करून घ्यायचे आणि दररोज सकाळी 1 लाडू हा खाऊन घ्यायचा आणि मस्तपैकी आपल्या कामाला सुरुवात करायची. तुम्ही कितीही जेवणामध्ये व्यवस्थित प्रोटीन नाही घेतले किंवा व्यवस्थित जेवणाकडे नाही लक्ष दिलं, तर तुमचा हा 1 लाडू तुम्हाला दिवसभराचे पोषण तत्व पूर्ण करण्यास मदत करणार आहे.
कारण की ह्याच्यामध्ये सगळे सीड्स आहेत, त्यात स्पेशली आपण जवस घातलेले आहे, त्या प्रत्येक ड्रायफ्रुटचं वेगळंच महत्व आहे. त्यातल्या त्यात कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण त्यात तीळ वापरलंय, थोडीशी खसखस वापरले, यामुळे सर्व आपलं आरोग्य चांगलं होणार आहे. तर असं सर्व आरोग्य चांगले करणारे लाडू तुम्हाला करायला आवडतील का, मला कमेंट करून सांगा. तर मग हे पौष्टिक लाडू रोज खा आणि दिवसभर एनर्जीने भरपूर राहा, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा विचार पण सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.